नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. तुमचाही मूल सतत मोबाईल वापरतं का? मोबाईलशिवाय जेवणच करत नाही का? किंवा मोबाईल नाही दिला तर अधिक चिडचिडपणा करतं का? तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. प्रथम, मुलांमध्ये हा बदल व्हावा असं वाटत असेल, म्हणजे मुलांनी मोबाईल जास्त वापरू नये असं वाटत असेल, तर आई वडिलांनी स्वतःमध्ये बदल करणं जास्त गरजेचं. कारण की प्रत्येक अपत्य म्हणजे मूल हे आई वडील जसं करतं तसंच ते मूल करतं. आणि त्यासाठी आई वडिलांनी मोबाईल किंवा लॅपटॉप याचा कमीत कमी वापर करावा, जेणेकरून त्याच्या ऐवजी तुम्ही जर पुस्तक वाचलं तर ते मूल आपोआप पुस्तक वाचेल. किंवा त्यांना जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करा. म्हणजेच काय, तुम्ही जर कणिक मळत असाल तर कणिक मळण्यासाठी त्यांना या, झाडं लावत असाल तर मातीमध्ये हात घालू द्या, बटाट्याचा साल काढत असाल तर बटाट्याचा साल काढू द्या. यांसारख्या असंख्य गोष्टीमध्ये, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना इन्व्हॉल्व केलं तर निश्चितच मोबाईलपासून ते डायव्हर्ट होतील. दुसरी गोष्ट म्हणजे मूल तुमच्याशी बोलतंय, तुमचा अपत्य मुलगा मुलगी जे काही ते तुमच्याशी बोलत असताना त्याच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होतं की जेव्हा मुलांना कळतं की आपले आई वडील आपल्याकडे लक्ष देत आहेत, आपलं बोलणं ऐकून घेत आहेत, तर ते अधिक आपल्याशी बोलायला लागतात. त्यांनाही असं वाटतं की आपल्या आईवडिलांना आपली काळजी आहे, ते आपल्यासोबत खेळत आहेत, तर ते मोबाईलपासून डायव्हर्ट होईल. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, स्वतःचं कपाट स्वतः आवरणं, घरात झाडू मारणं किंवा यासारख्या गोष्टी ज्या आहेत, ड्रेसची कपड्यांची घड्या घालणे, या सर्व गोष्टींमध्ये मुलांना इन्व्हॉल्व करा. जेणेकरून की त्यांना फिजिकली इन्व्हॉल्व केलं तुम्ही तर ते मोबाईलकडे लक्ष जास्त जाणार नाही. या गोष्टी तुम्ही करा. तुम्हाला फरक जाणवतो की नाही मला नक्की सांगा. धन्यवाद.